काय सांगताय, 12 लाख रुपये? हो, विचार करा. शिक्षकांनी पुढाकार घेऊन एवढी मोठी रक्कम उभी केली. अविश्वसनीय. यातून त्या शिक्षकांची शाळेप्रती असलेली निष्ठा आणि एक प्रकारे मालकी हक्काची भावना दिसून येते. नक्कीच. आणि त्या निधीतून एक नवीन, पूर्वीपेक्षाही जास्त सुसज्ज प्रयोगशाळा उभी आहे. पण संकट इथेच थांबली नाही. 2023-24 मध्ये एका मोठ्या वादळाने संगणक प्रयोगशाळेचं छतच उडवून लावलं. बापरे. आणि पावसामुळे आपले सगळे संगणक खराब झाले. म्हणजे विज्ञानानंतर आता तंत्रज्ञानावर आधार. याही वेळेस समय धावून आला का? यावेळेस श्री शिवाजी शिक्षण संस्थेनंच तातडीने पुढाकार घेतला. त्यांनी आर्थिक मदत देऊन प्रयोगशाळेची दुरुस्ती आणि रंगरंगोटी करून दिली. पण खराब झालेल्या संगणकांचं काय? तिथे पुन्हा एकदा माजी विद्यार्थी आणि सामाजिक संघटना पुढे आल्या. त्यांनी मिळून 13 नवीन संगणक आणि एक प्रिंटर शाळेला भेट दिला. या दोन्ही घटना सांगतात की ही शाळा एकटी नाही. तिच्यावर कोणतंही संकट आलं तरी शिक्षक, संस्था आणि माजी विद्यार्थ्यांची भक्कम फळी तिच्यामध्ये उभी राहते. हीच या शाळेची खरी ताकद आहे. बरोबर. आणि भौतिक संकटांना मात केल्यानंतर लक्ष केंद्रित झालं ते शैक्षणिक गुणवत्तेवर. कारण शेवटी शाळेचं मुख्य काम तर विद्यार्थ्यांना घडवणं आहे की नाही? हो. त्यासाठी काय पावलं उचलण्यात आली? आता वर्गखोल्यांमध्ये बदल करण्याची वेळ होती का? अगदी. 1986च्या 10वीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी सर्व वर्गांमध्ये जुन्या काळ्या फळ्यांच्या जागी आधुनिक ग्रीन बोर्ड बसवले. तर आमदार निधीतून शाळेला स्मार्ट टीव्ही आणि डिजिटल टच पॅनल मिळाले. शाळेने स्वतः हायस्पीड इंटरनेट आणि वायफायची सोय केली. यामुळे शिक्षणाचा पारंपरिक पद्धतीला तंत्रज्ञानाची जोड मिळाली. आणि शिकवण्याच्या पद्धतीत काय बदल झाला? हो, एक खूप महत्त्वाचा आणि शिस्तबद्ध बदल करण्यात आला. प्रत्येक पाठ शिकून झाल्यावर विद्यार्थ्यांची एक चाचणी घेणं बंधनकारक केलं गेलं. यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास रोजच्या रोज होऊ लागला आणि त्यांच्या गुणवत्तेत थेट वाढ दिसू लागली. वा. वाचन संस्कृती वाढवण्यासाठी ग्रंथालयाचं काय? अनेक शाळांमध्ये ग्रंथालय ही एक दुर्लक्षित जागा असते. इथे मात्र तसं झालं नाही. श्री शिवाजी शिक्षण संस्थेने ग्रंथालयासाठी एक स्वतंत्र खोली आणि 1.5 लाख रुपयांचा निधी दिला. आणि पुन्हा एकदा माजी विद्यार्थी मदतीला आले. श्री मिलिंद ढोले, श्री सुधीर ढांबुलकर, प्रदीप ढोटे आणि काही शिक्षकांच्या सहकार्याने ग्रंथालयासाठी बेंच, कपाटे आणि हजारो नवीन पुस्तकं उपलब्ध झाली. म्हणजे विद्यार्थ्यांच्या हातात आता फक्त पाठ्यपुस्तकं नव्हती, तर ज्ञानाचं एक नवं जग खुलं झालं होतं. बरोबर. आतापर्यंतची गोष्ट ऐकून असं वाटतंय की शाळा स्वतःच्या विकासावर लक्ष देत होती, पण तिने समाजाशी नातं जोडण्यासाठी काही वेगळं केलं का? हो. आणि त्यांनी राबवलेला एक उपक्रम तर अत्यंत नाविन्यपूर्ण आणि प्रभावित झाला. शासन आपल्या दारी ही सरकारी योजना आहे ना? हो, माहिती आहे. त्या धर्तीवर त्यांनी शाळा आपल्या दारी हा उपक्रम सुरू केला. शाळा आपल्या दारी हे काय होतं? त्यांच्यासोबत सभा आयोजित करायचे. विद्यार्थ्यांच्या अडचणी, पालकांच्या अपेक्षा काय आहे हे समजून घ्यायचे आणि तिथेच त्या सोडवण्याचा प्रयत्न करायचे. म्हणजे शाळा विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचली. बरोबर. त्याचा परिणाम काय झाला? पालकांना काय वाटलं असेल की अरे वा, आमची एवढी काळजी घेतली जाते? याचा परिणाम थक्क करणारा होता. शाळेवरील पालकांचा विश्वास इतका वाढला की पुढच्याच वर्षी इयत्ता 5वीच्या वर्गात थेट 105 नवीन विद्यार्थी दाखल झाले. 105? हो. पटसंख्येत झालेली ही वाढ त्या उपक्रमाच्या यशाची पावती होती.